जर तुम्ही दापोलीत गेलात आणि जर तुम्ही ह्या मंदिरात गेलाच नाहीत तर तुमची दापोलीची ट्रिप जी आहे ती अपूर्णच आहे. कारण की इथे तुम्हाला बघायला भेटतात फणसाची झाडं, नारळाची झाडं, सुपारीची झाडं आणि तो प्रवास जो आहे मंदिराकडे घेऊन जाणारा तो खूप जास्त स्वर्गीय आणि सुखद प्रवास आहे. हे मंदिर जे आहे ते दापोलीतून फक्त आणि फक्त 7 किलोमीटरवरती आहे आणि हे असूद गावामध्ये मंदिर आहे. हा आहे केशवराज महाराजांच्या मंदिराकडे जाणारा केशवराज पूल, ज्याच्या खाली एक सुंदर ओढा आहे. इथे खरंच 5 मिनिटं थांबल्यावरती असं वाटतं की अरे सगळं थकवाच निघून गेलाय. इथे थोडीशी चढण आहे, थोडीशी उतरण आहे, पण जेव्हा आपण वरती जातो आणि हे अद्भुत मंदिर बघतो जे पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे, जेव्हा आपण या मंदिराकडे बघतो, मंदिरामध्ये पोहोचतो, तेव्हा असं वाटतं की खरंच आपण जेवढा पण प्रवास केलेला आहे तेवढा खरंच मार्गी लागलेला आहे. कारण की तिकडे आहे एवढी शांतता आणि एवढं प्राचीन मंदिर, बट खूप जास्त सुखद वातावरण, निसर्गरम्य वातावरण आहे. इथे आल्यावरती आपल्याला बघायला भेटतं गोमुखातून येणारं पाणी, जे 12ही महिने इथे पाणी चालूच असतं. हे एक छोट्याशा झरातून डोंगराच्या वरतून पाणी येत असतं आणि ते 12ही महिने चालू असतं. आणि हे पाणी जे आहे ते खूप जास्त स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे जे आपण पिऊ शकता. इथे फक्त आपल्याला ऐकायला भेटतो तो पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा आवाज आणि मन शांत करणारी नारायणाची मूर्ती. मग जर तुम्ही दापोलीत येत आहे तर केशवराज महाराजांच्या मंदिरात नक्कीच या आणि नक्कीच या मंदिराची भेट घ्या. येथे विष्णूंची चतुर्भुज मूर्ती असून याचा इतिहास 5000 वर्षाहून अधिक मानला जातो.